श्री स्वामी समर्थ. उद्या आषाढी अमावस्या आहे. अमावस्या प्रारंभ होते आज रात्री 1:53 आणि ती संपणार आहे उद्या 11:06. तर उद्या आपल्याला काही उपाय करायचे, काही सेवा करायचे. उद्या सकाळी तुम्ही उठलात की आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते टाकून तुम्ही आंघोळ नक्की करा. सूर्याला जल अर्पण करताना तुम्ही ओम गुरुनी सूर्याय नमः हा मंत्र जप नक्की करा. खूप छान राहतो. दुसरी गोष्ट, तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळा झाडाला जल अर्पण करा. जल अर्पण करताना त्या जलामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडी साखर टाका आणि ते जल अर्पण करा. आणि जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. पावसाळ्याचे दिवस चाललेत त्यामुळे शक्यता जमणार नाही तुम्हाला, पण शक्य असेल तर मंदिरात वगैरे असेल तिथे केलं तरी चालेल. सोबत तुम्हाला उद्या पितरांची सेवा आपल्याला करायची आहे. उद्या पितृ मार्गस्थ होणार आहे, म्हणजे धरती बोलतो ना पृथ्वीवर येणार आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला पितरांसाठी सेवा करायची. पितरांसाठी सेवा काय करायची आपल्याला? उद्या सकाळी बिन मिठाचा भात शिजवायचा आहे. दही भात आणि थोडीशी काळे तीळ टाकून तुम्ही नैवेद्य दाखवायचे. तुम्ही चपातीवर, छोटे चपातीवर दाखवलं तरी चालेल, केळीच्या पानावर नैवेद्य दाखवलं तरी चालेल, खिडकीत दाखवा, गॅलरीत दाखवा, जिथे जमेल तुम्ही पितरांच्या नावाने तो नैवेद्य दाखवा. सोबत उद्या पंचमहायज्ञ नक्की करा. आता पंचमहायज्ञ म्हणजे काय? तुम्ही सकाळी उठलात की थोडस छोटासा कागद घ्यायचा, त्याला थोडस घी लावायचं, 1 थेंब घेतलं तरी चालेल. ते घी, तो कागद तुम्ही आपल्या गॅसवर जाळायचा. जेवण करण्याच्या अगोदर, म्हणजे तुम्ही चहाही करण्याच्या अगोदर म्हणेल मी, ते करायचंय. नंतर तुम्ही चपाती, पहिली चपाती जी करसाल ती गायीसाठी काढायची आहे. एक चपाती कावळ्याला टाकायची. तुम्हाला तुमच्या घरी पक्षी येत असेल, काही कावळा येत असेल, कबूतर येत असेल, पोपट येत असेल, त्यांना दाणे टाका, तांदूळ टाका, जे असेल ते तुम्ही ते टाका. ते खूप छान राहतं. घरी एखादा पाहुणे आला त्याला न काय हातात काही नाही ते साखर तरी द्या, चहा तरी द्या, त्यांना द्या काहीतरी. एखाद्या व्यक्तीला दान करा. ह्यालाच पंचमहायज्ञ म्हणतात. त्यामुळे ती सेवा तुम्हाला उद्या करायची. सोबत उद्या संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा. तो उपाय म्हणजे कोणता? उद्या आपल्याला पितरांसाठी उपाय करायचा. पितरांस मार्गस्थ होणारे म्हणजे ते पृथ्वी तलावर येणार आहेत. मग त्यासाठी त्यांचा प्रवास सुखमय व्हावा, त्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे. 4 मुखी दिवा करायचा तुम्हाला. कणकेचा बिन मिठाचा दिवा करायचा आहे तुम्हाला. तो 4 मुखी करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजून तुम्हाला लावायचं, बाहेर लावायचं तुम्हाला. संध्याकाळी 6 नंतर कधीही लावा, 8 वाजेपर्यंत. 2 वातीची 1 वात करून अशा 4 वाती तुम्हाला ठेवायच्या. त्यात तिळाचं तेल टाका, तिळीचं तेल नसेल साधं तेल टाका आणि त्यात काळे तीळ टाकून तो दिवा तुम्हाला मुख्य दरवाजावर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा. म्हणजे तुमचं तोंड दक्षिणेकडे ठेवा, कारण तो 4ही बाजूनी जाळणार आहे. त्यामुळे त्याचा प्रश्न आहे, फक्त तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून दिवा नक्की लावा. आणि दिवा लावला ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जप 11 वेळा केला तरी चालेल, पितृसूक्त वाचलं तरी चालेल. सोबत उद्या तुळशी कशीही तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा आणि तिथे उभा राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. खूप छान आणि खूप उत्तम सेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.